जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात। अशाच एका खास कार्यक्रमात अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक, कृषी व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला। चला पाहूया या प्रेरणादायी कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल। महिला सशक्तीकरणाचा जागर करत अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाने नीता सावदे, सुमेधा बारलिंगे आणि दीप्ती काळमेघ यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला। शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नीता सावदे यांनी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी योगदान दिले। सुमेधा बारलिंगे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळवून नाव लौकिक केले, तर दीप्ती काळमेघ हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदके मिळवली। या तिघींच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले। विजयी वीरांगणी स्वागत तुझे, आनंदित मन आमुचे होत असे, कर्तृत्वाच्या पताका तुझ्या अंगणी, अशाच सदैव फळकाव्या मनीषामणी। नीताताई, नाव तुझे स्मृतीत राहील, जीवनी तुझे ऐसे कर्तृत्व राहील, सावदे कुळीचा अभिमान तुम्ही, गर्वित केले घराण्या जिंकून। अभिनंदन पेंढारी आणि परिवार हा स्वागत करण्या तुमचे आसुसला, गुलाब मोगरा जाई अंजुईच्या अभिनंदन करण्या पुष्पमाला गुंतलेल्या। ऐसेशी यश सदैव मिळवावे, सुख समृद्धी तत्वा नित्य नांदावे, सतत लोकाभिमुख असून जीवनी, नर्मदा महादेवराव सासू सासरे वंदावे, सासू सासरे वंदावे। कार्यक्रमाच्या अध्यक्ष नर्मदाबाई सावदे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल सुराणा, दीपक हुंडीकर, मिलिंद बाबल आणि इतर मान्यवर उपस्थित होते। कारण मला लेखनाची आवड आहे, त्या निमित्ताने मी यांनी सांगितल्याप्रमाणे मला खेळायची पण आवड आहे। मी वयाच्या 45व्या वर्षी ट्रिपल जम्प मध्ये गोल्ड मेडल इंटरनॅशनल मिळवलेलं आहे। महिलांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान ओळखून त्याचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे। अशा कार्यक्रमांमधून सामाजिक सकारात्मक संदेश दिला जातो। आपणही या प्रेरणादायी महिलांकडून शिकावे आणि आपल्या क्षेत्रात योगदान द्यावे। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज।